गणपती बाप्पा मोरया. बाप्पा शिर्डीला जातोय, पहिला तर त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. त्र्यंबकेश्वरून मग शिर्डीला जायचा विचार आहे माझा. बाईकने जातोय, वर्षाची पहिली राईड करतोय बाईकने. तर सोबत राहा, सर्व काही नीट हो रे, नीट घेऊन चल, नीट घेऊन ये. ठीक आहे, शिर्डीपर्यंत तर आपण जाऊ, त्याच्यानंतर मग पुढे जर जायचं असेल तसा प्लॅन तर आहे माझा, तुळजापूरपर्यंत जायचं, नंतर मग बापूंकडे जायचं आळंदीला. बघू कसं काय होतं आहे. पेट्रोल पंप सर्व चालू असेल, पेट्रोल मिळू दे आपल्याला, सर्व काही व्यवस्थित होते. सोबत तर मग मी जातो आता माझ्या बाईकवरती. बाईक पूर्ण लोड करून ठेवले, टॉप बॉक्स लावला आहे बाईकला. तर फक्त निघूया, बाप्पांचं दर्शन तर झालं आहे. चला, सकाळचे बरोबर 5 वाजता आहेत. आपल्या राईडला सुरुवात करूया. कॅमेरा तर मोस्टली बाईकवर नाही माउंट करणार, हेल्मेटलाच माउंट करेल. सेल्फी स्टिक थोडी लावून ठेवतो. अशा प्रकारे आपण बाईक रेडी केली आहे. बघू, टॉप बॉक्स लावला आहे पहिल्यांदाच बाईकला. बघूया काय एक्सपिरियन्स येतो आहे. पूर्ण उजाडलाय आणि मी आता आपला हायवे सोडून मला जव्हार रोडला लागलोय. गावामध्ये आलोय, मस्त वातावरण आहे. आणि असा व्ह्यू बघायचा असेल ना तर आपल्याला सकाळीच निघायला लागतं. आज मी पहिल्यांदा वज्रेश्वरीवरून किंवा ठाण्यावरून न जाता डायरेक्ट मनोरवरून आलोय जव्हार मार्गे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे, ठाण्यावरून जायचं म्हणजे घोडबंदरला किती ट्रॅफिक भेटतं. आणि दुसरा रूट म्हणजे वज्रेश्वरवरून जायचं तर वज्रेश्वरीचा रस्ता पूर्ण खराब आहे. तर म्हणून मग आपण जव्हार मार्गे यायचं ठरवलं. तरी पण मला ट्रॅफिक भेटला शेवटी. जो घोडबंदरकडे जाणारा रोड आहे, हायवे आहे, त्यावरती काय सीन केला लोकांनी, तिथे पुढे आपला मनोरच्या जवळ रॉंग साईडने गाड्या टाकत होते. कारण घोडबंदरकडे जाणारा जो रोड होता तो वन साईडने पूर्ण जाम करून ठेवलेला कंटेनर आणि ट्रक्समुळे. तर आपण आता आपल्याला दाखवतात 2 तास इकडून, तर आपण हळूहळूच जाणार आहोत. बघूया किती वाजता पोहोचतोय. तोपर्यंत मी हा व्ह्यू एन्जॉय करा. सो हॅलो गाईस, मी आहे एक स्मॉल कंटेंट क्रिएटर. सॉरी स्मॉल कंटेंट क्रिएटर नाही, मी ॲक्च्युली कंटेंट क्रिएटर बनायचा प्रयत्न करतोय. बघूया पुढे कसं काय होतंय. तर मग करताय ना सपोर्ट. आता पूर्ण सुसाट रस्ता आहे, दिसतोय पूर्ण मोकळा रस्ता आहे. तर आपण मस्त एन्जॉय करत आपण आपल्या स्पॉटवरती पोचूया. जो की पहिला स्पॉट आपला आहे त्र्यंबकेश्वर. इकडे आपण महादेवाचं दर्शन घेऊ आणि तिकडून आपण शिर्डीला जायला निघूया. घरून जेव्हा बाईक घेऊन निघालो तेव्हा रेकॉर्डिंग तर चालू केली होती, पण रेकॉर्डिंगमध्ये माझ्याकडूनच चुकी झाली. मी मागचा कॅमेरा ऑन करून ठेवला आणि हायवेला लागल्यावरती मी पुढचा पॅच कवरच केला नाही रेकॉर्डिंगमध्ये. आता तुम्हाला दिसलं असतं
व्हिडिओमध्ये किती ट्रॅफिक होतं, रोड कसा होता, लाईट कंडिशन कशी होती. आपल्या बाईकला फॉग लाईट लागलेलं असल्यामुळे आपल्याला काही इश्यू तर नाही आला चालवताना. बऱ्यापैकी आपण डिस्टन्स कवर केला फटाफट. पहिल्यांदाच असं रेकॉर्डिंग करत असल्यामुळे कधी कोणता स्पॉट रेकॉर्ड करायचा अजून एवढं नॉलेज नाही आहे आपल्याला. हळूहळू शिकूया कसं काय होतं पुढे. इन केस त्या अमेरिका इराण वॉरमुळे पेट्रोल गॅसचे थोडे प्रॉब्लेम चालू आहे असं बोलतात, पण अजून तरी पेट्रोलचा काय इश्यू असं जाणवला नाही. LPGचा मोस्टली चालू आहे. तर आपण रिस्क तर नको घेऊया, जिथे पेट्रोल आपल्याला दिसेल व्यवस्थित तिकडे भरून घेऊया. पण आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे आणि आपल्याला गेटची नशीब नाही आहे. रस्त्यावर कोण नाही, गावातली पण माणसं आता हळूहळू उठत आहेत. आपल्याला प्रयत्न करायचा आहे की उन्हाच्या आधी त्र्यंबकेश्वरला पोहोचून दर्शन घेऊन तिकडून पुढे निघायचंय. तर त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावरती पण किती गर्दी असेल काय ते अजून माहित नाही. तरी पण मी पास काढून ठेवलाय, तर आपण बघूया किती गर्दी आहे. कारण गेल्या वेळी गेलेलो ना खूप गर्दी होती, तेव्हा आपण कसं एकदम लागोपाठ सुट्ट्या आलेल्या तर सगळेच निघालेले, तेव्हा मी पण गेलेलो. तर काय दर्शन तर घेता नाही आलेलं. यावेळी बोललं दर्शन घेऊनच जाऊया. आपल्याला किती किलोमीटर दाखवतोय मॅप मध्ये? 87 किलोमीटर आहे. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. थोड्या वेळाने मी कॅमेरा बंद करतो, कारण आपल्याला बरंच पुढे जायचंय, बरंच अंतर कापायचंय. तर आपल्याकडे बॅटरी राहिली पाहिजे बस. शिर्डीला पोहोचल्यावरती आपण काय करू, रूम घेऊ. ऍक्च्युली मी काय केलंय की भक्त दिवस आहेत ना, त्यांचे रूम बुक करून नाही, रूम नाही ऍक्च्युली डॉर्मिटरी बुक करून ठेवलंय. तर ते बेड देणार, तर मला ते चार्जिंग पॉईंट भेटेल की नाही भेटेल, आंघोळ करायला भेटेल की नाही भेटेल, काहीच आयडिया नाही. त्यापेक्षा आपण थोडे पैसे गेले तर बरे, पण एक रूम घेऊन टाकू. कारण आपल्यासोबत आपली बाईक आणि त्याच्यावर टॉप बॉक्स पण लावलाय, तर सामान सेफ राहिलं पाहिजे बस. आपलं कपडे आहेत, बाकी काय नाही. मस्त मोकळा रोड आहे, जास्त पण पळू शकत नाही, गाडी कंट्रोल झाली पाहिजे बस. आणि बघू शकता अपसाइड डाऊन साइड येतात, बम्प येतात मस्त मध्ये, आणि त्यामध्ये आपण टॉप बॉक्स लावलाय गाडीवरती. हा भले आपण जास्त लोड नाही केलाय, तरी पण आपल्याला सेफली जायचंय, दर्शन घ्यायचं आणि परत सेफली घरी यायचंय. सो नो भाई.
ऍक्च्युअली मी आहे ना काय केलेलं की आमचा प्लॅन होता मित्रांचा, आमच्या 4-5 जणांचा ग्रुप आहे. त्यांनी काय प्लॅन केलेला की मालवण गोवा करायचं म्हणून नवीन वर्ष चालू झालं. नवीन वर्ष मराठी इयर तर नाही बोलणार, पण आपलं जे इंटरनॅशनल आपलं इयर चालू झालंय त्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपण मालवण गोवा राखूया. त्याच्यासाठी मग आम्ही काय केला, प्लॅन केला की मार्च एंडिंगला जायचं, म्हणजे आज 30 तारीख आहे, 30 मार्च. तर आम्ही 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत फिरायचा प्लॅन केलेला मालवण गोवा. तो मग म्हणून काय केलं की कुठेच नाही प्लॅन केला. सगळ्यांनी बोलले आपण डायरेक्ट आता मालवण राईडला जाऊया, मोठी राईड. त्यासाठी सगळ्यांनी प्रिपरेशन पण चालू केले. जसं मार्च आला जवळ तसंही आमचे सगळ्यांचे प्लॅन झाले फेल. ते बोलतात ना गोवा राईड कधी सक्सेसफुल होईल नाही होईल काय सांगता येत नाही, असं यांचं आहे. मी मस्त सुट्टी बिट्टी टाकून झालो, सगळ्यांना सांगत झालो जायचंय, प्लॅन चेंज नाही व्हायला पाहिजे, पण 2-3 वेळा वॉर्न केलं या लोकांना. शेवटी काय केलं कॅन्सल या लोकांनी. आणि इराण USA वॉर चालू आहे, त्याच्यामुळे पण बहुतेक ठिकाणी पेट्रोलचे शॉर्टेज आहे, हॉटेल बंद आहे, अशा अफवा खूप ठिकाणी पसरवल्यात लोकांनी न्यूज मधून जास्त. त्यामुळे मी पण काय ठरवलं की चला पहिलं तर जायचं ठरवलेलं गोव्याला, एकटंच जायचं सोलो मध्ये. पण झालं असं की मी जाणार होतो पहिला माझ्या मित्राच्या घरी. ओके, त्याचं गाव आहे वेंगुर्ल्याला, तिकडे स्टे करून मग जाणार होतो. मग त्याच्या पण घरी थोडे इश्यू चालू होते. बोललो एक तर काम करूया, आपलं शिर्डीला जायचं आधी ठरवलं होतं, पण शिर्डी राईड काय सक्सेसफुल नाही झाली. तर मी आज निघालोय शिर्डीला. पहिलं त्र्यंबकेश्वरला महादेवाचं दर्शन घेणार आणि मग तिकडून साईबाबांच्या दर्शनाला निघणार. तर मी एक दुसऱ्या अँगलला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असा होते आपण रेकॉर्ड झाल्यावरती चेक करूया. तर 369 ला मी ऑन करून ठेवलाय. बरेचसे मोमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करूया आपण. चलो मस्त हेल्मेटमध्ये गाणी लावलेत आणि चाललोय मी रोडवरून. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त झाडी पसरली आहे, पण पाहिजे तेवढी हिरवळ नाही. आज सेम रोड पावसाळ्यात जसा हिरवळीने खुलून निघेल तेव्हा सेम रस्त्यावरती गाडी चालवायची मजाच वेगळी असेल. आपला जो ओल्ड मुंबई गोवा हायवे होता ना, तो पण मस्त होता. पण असो, हा पण मस्त आहे रस्ता. आपण आपली राईड एन्जॉय करूया. गाडी चालवायला पण मजा येते. बरेच दिवसांनी बाईक चालवतोय आपण. आणि पहिल्यांदाच असं एकदम असं सोलो राईडला स्टेला जातोय. सोलो राईड तर केली आहे मी, बाईक नवीन घेतलेली तेव्हा वरांडा घाट बघायला गेलेलो, ते पण पावसाळ्यात. फर्स्ट टाइम ते पण गबराला. आणि आता त्यानंतर इकडे देवदर्शनाला असा व्ह्यू येतोय. बघूया आपण. कॅमेऱ्यामध्ये तर बघायला भारी वाटतंय. पेट्रोलची टाकी कालच फुल करून घेतली, तर कुठे थांबायचं नाही आपलं. पण मोस्टली प्रेफर करू की जिथे अर्धी टाकी होईल तिथे आपण फुल करून घेऊ. काम करूया, परत जाऊया. मग मला मागचा व्ह्यू दाखवतो परत मी.
आय नो आपण परत मागे चाललोय व्ह्यू कॅप्चर करायला. त्या ब्रिज वरतून टॉप व्ह्यू येतोय का जरा बघ. थोडा वरती हायलाइट घ्यायची आपल्याला. सेल्फी स्टिक वरती करून घेऊया. मस्त व्ह्यू. इथून टर्न घेऊया आपण परत जाऊया. Okay, let's go. मी पोचलो आहे आता त्र्यंबकेश्वरला. गाडी पार्किंगमध्ये उभी केली आहे. हेल्मेट जॅकेट पण एका शॉपमध्ये ठेवलं आहे आणि आता आलो आहे मी दर्शनासाठी. मंदिराच्या उत्तर महाद्वारापासून मी आता आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये कॅमेरा घेऊन जायची परमिशन नाही आहे. सिक्युरिटी चेकिंग चालू आहे. तर आपण कॅमेरा बंद करूया आणि आता आतमध्ये जाऊया. सोमवार असल्यामुळे गर्दी थोडी आहे. पासाच्या लाईनला सुद्धा बघू शकता. आता 8:30 वाजत आहेत. दर्शन केव्हा चालू होतं आहे माहीत नाही, पण गेल्या वेळी आलेलो त्यापेक्षा तरी कमीच गर्दी आहे. आतमध्ये मंदिराचं काम चालू आहे. हे आहे आपलं महादेवाचं मंदिर. बघू शकता तुम्ही. रिपेअर अँड मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे बाहेरून स्कॅफोल्डिंग उभी करून ठेवली आहे. आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला परमिशन नाही आहे. तर दर्शन झाल्यावरती आपण मंदिराच्या आवारातच शूटिंग करूया. जे काही व्हिडिओ फोटोज काढायचे ते आपण काढूया. मी आता आहे मंदिराच्या आवारामध्ये. बघू शकता तुम्ही. मंदिराचं काम चालू असल्यामुळे प्रॉपर व्ह्यू कॅप्चर होत नाही, पण हरकत नाही. आपलं दर्शन झालं हेच महत्त्वाचं. इथून आपण आता शिर्डीच्या दिशेने निघूया. सिन्नर रोडला लागलोय. पूर्ण सरळ सरळ रस्ता आहे. मस्त रस्ता आहे. शिर्डीला आला ना की अशा रोडवरून गाडी चालवायची तर मजाच येते छान. गेल्या वर्षी मी आलेलो, माझ्या मित्रासोबत आलेलो. मित्र आणि मी. तेव्हा माझी दुसरी बाईक होती सुझुकी विस्टॉम, आणि मी आता ही नवीन घेतली आहे. या बाईकवरून फर्स्ट टाइमच मी शिर्डीला येतोय. तर आपण शिर्डीला पोचूया आणि साईबाबांचं दर्शन घेऊया. थोडं जाऊन रूमवरती आराम करेन आणि मग दर्शनाला निघेन. मग तिकडे आपण स्टे करू एक दिवस. मग दुसऱ्या दिवशी जर तिकडे पेट्रोलचा काहीच इश्यू नसेल तर मग आपण काय करूया, पुढे तुळजापूरला जायचा विचार करूया. तुळजापूर मग बऱ्याच असे मी 4-5 ठिकाणी मी ठरवलेलं आहे. इकडे जायचंय, तिकडे जायचंय. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, ज्योतिबा, परत बापूंच्या इथे श्री पुरुषार्थधाम अनिरुद्ध बापू. मग तिकडून एकविरा परत घरी यायचं. पण तेवढं
सिच्युएशन कशी आहे वॉरमुळे तिकडे माहीत नाही अजून मला. तर आपण इथे पेट्रोल भेटेल तिकडे आपण भरत जाऊया. दुपार झाली आहे, ऊन पण खूप लागतंय, पण गाडी चालवायला खूप मजा येते. रस्त्यावर एक सुद्धा गाडी दिसत नाही फोर व्हीलर. अजून मधून एखादी गाडी ओव्हरटेक करते किंवा मी त्या गाडीला ओव्हरटेक करतो, हेच चाललंय मागच्या अर्धा पाऊण तासापासून. तर बघा, ही एक गाडी गेली मागून किती वेळापासून. आता मगासपासून मी एकटाच चाललोय रस्त्यावरती. त्र्यंबकेश्वरला 8:30ला गेलेलो मी दर्शनासाठी आणि तिकडून मी दर्शन घेऊन 12 वाजता बाहेर पडलो. 8:30 गर्दी तर नव्हती, पण कशाला थांबवून ठेवलेलं काय माहीत नाही. सोमवार असल्यामुळे कदाचित आतमध्ये पूजा चालू होती वाटतं, त्यामुळे थांबवून ठेवलेलं. जेव्हा दर्शन चालू झालं अवघ्या 15 मिनिटात माझं दर्शन घेऊन मी बाहेर पण आलो. आतपर्यंत जास्त वेळ थांबायला देत नाही, त्यामुळे लगेच दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. सकाळपासून फक्त लिक्विडवरती आहे. पाणी 3 लिटर कॅरी केलं होतं बॅगमध्ये, तेच पाणी पीत चाललंय. मध्ये थोडं थांबून पाणी पितोय, बॉडी डिहायड्रेट ठेवतोय. मध्ये थोडं 1-2 वेळा कोल्ड्रिंकसुद्धा घेतले. ड्रायव्हिंग करताना शक्य तेवढं कमी खाल्लेलंच बरं, पण थोडं तर खाल्लंच पाहिजे, त्याशिवाय बॉडीला तर एनर्जी भेटणार नाही. तर थोड्याच वेळात मी आता शिर्डीला पोचेन. इकडे तर काय रेकॉर्ड करता आलं तर मी रेकॉर्ड करेन, नाहीतर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच रेकॉर्ड करेन मी. पण दुसऱ्या दिवशी कुठे जायचं ते अजून माझा प्लॅन फिक्स नाही, तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटूया.